नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस हब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपण बघत आहोत 26 एप्रिल 2026 रोजी झालेला स्कॉलरशिपचा क्लास 4चा पेपर। त्या क्लास 4च्या पेपरमधला आपण काही क्वेश्चन जे आहेत ते याच्या आधीच्या 2 पार्टमध्ये घेतले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढचे जे क्वेश्चन आहोत ते एक्सप्लेनेशन सहित बघणार आहोत। चला तर मग स्टार्ट करूया नेक्स्ट क्वेश्चन पासून। क्वेश्चन नंबर 52 बघूया। विच फिगर विल रिप्लेस इन द बिलो गिवन फिगर पॅटर्न। आपल्याला 3 फिगर दिले आहेत, ते एका पॅटर्न मध्ये आहेत, जे नंबर आहेत ते, आणि ते त्या पॅटर्न नुसार आपल्याला इथली जी 4th फिगर आहे ती कोणती येईल ती ऑप्शन मधून काय करायची आहे, शोधायची आहे। तर खाली 4 ऑप्शन दिले आहेत। तर इथे बघा, पहिल्या फिगर मध्ये काय आहे, तो 1 2 3, ठीक आहे, सिरियल नंबर वाइज आहे, ठीक आहे। खाली फर्स्ट 1, वर सेकंड आणि खाली इकडे थर्ड, म्हणजे लेफ्टला 1, त्याच्यानंतर 2 आणि 3, म्हणजे लेफ्ट पासून असे जे आहे हा क्रम जो आहे स्टार्ट होतोय, ठीक आहे। तर इथे बघूया 1 2 and 3 याची ॲड करा बरं, याला ॲडिशन करायची, इज इक्वल टू 6। आले किती 6। इथे बघा 7 8 9, 7 + 8 + 9 इज इक्वल टू 24। इथे पण बघा 25 26 27, 25 + 26 + 27 इज इक्वल टू 78। म्हणजे याची जी ॲडिशन आहे ती काय दिलेली आहे, इथे मध्ये दिली आहे, आपल्याला तेच करायचं आहे। तर इथे बघा संख्या ह्या क्रमागत असल्या पाहिजे, म्हणजे 1 2 3। इथे बघा 79, इथे काय पाहिजे होतं मग 80, आणि इथे 81 पाहिजे होतं, म्हणजे हे काय रॉंग आहे। 79 80 81 इथे आहे, क्रमागत संख्या आहेत, म्हणजे 79 + 1 + 1, ठीक आहे। तर मग इथे काय 79 80 आणि 81 याची जी आपण ॲडिशन करून घेऊया, किती येते ते बघूया। 79 + 80 + 81, 9 + 1 10, 8 8 + 8 16, 16 + 8 24। म्हणजे आपली जी ॲडिशन आहे ती किती आली पाहिजे 240। इथे आहे का 230 आहे, म्हणजे हे पण रॉंग। इथे बघा 240 आहे, 79 80 आणि 81, म्हणजे इथे जो हा क्रम आहे इथे +1, इथे पण +1, तसंच इथे 79 + 1 80 + 1 81, आणि या सर्वांची टोटल काय आहे 240। तर हा जो ही जी फिगर आहे या पॅटर्न नुसार ही फिगर बसते। हे बघा 80 इथे -1 केला आहे आणि इथे +2 केला आहे, म्हणजे यानुसार या पॅटर्न नुसार हे नाही आहे। तर आन्सर काय येईल, थर्ड आन्सर 79 80 आणि 81, ठीक आहे। तर आन्सर थर्ड आन्सर इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट 54 बघा। विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन एक्सप्रेस द फ्रॅक्शन 3/4 इन इनकरेक्ट फॉर्म। म्हणजे आपल्याला खाली ऑप्शनमधून असं ऑप्शन चूज करायचं आहे की जे 3/4च्या फ्रॅक्शनचा इनकरेक्ट फॉर्म असेल, म्हणजे करेक्ट फॉर्म नसेल, ठीक आहे। तर मग आता आपण बघूया चारही ऑप्शन जे आहे यातलं रॉंग आन्सर कोणतं असेल ते आपण बघूया। तर फर्स्ट ऑप्शन बघा, ही आपल्याला काय करायचं, सॉल्व करायचं आहे। फर्स्ट ऑप्शन बघा 3 × 1/4, याचा आन्सर काय काढता येईल आपल्याला, काढा 3/4। तर हा काय येईल 3/4च येत आहे, पण आपल्याला इथे हा तर करेक्ट आहे, तर आपल्याला इथे इनकरेक्ट विचारलं आहे। सेकंडचं बघा, हे कसं सॉल्व करायचं आहे आपल्याला, 3 + 1/4 हे सॉल्व करताना आपण काय करतो, तिरपा गुणाकार करतो, ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं इथे। त्याचा आन्सर काय येत आहे 3 येत आहे, ठीक आहे। थर्ड बघूया,
इथे 1/4 1/4 प्लस 1/4. डिनोमिनेटर काय आहे? सेम आहे. जेव्हा डिनोमिनेटर सेम असेल तेव्हा आपण न्यूमरेटरचे काय करतो? ॲडिशन करतो. 1 + 1 + 1 3. याचं पण 3/4 आला आहे आणि 4चं 3 टाइम्स 1/4. तर याचाही आन्सर काय येईल? 3/4. ठीक आहे. तर आपण इथे बघू शकतो की प्रत्येक आपण चारही फ्रॅक्शनचे काय आहे ते आन्सर काढल्यानंतर आपल्याला काय कळेल? चारही फ्रॅक्शन आपण सॉल्व्ह केल्यानंतर याचे 3/4, याचे 3/4 आणि याचेही 3/4 आपण फॉर्म काढून घेतले आहेत. पण आपल्याला इथे काय विचारले? इनकरेक्ट. याचं काय आलंय? फक्त 3 आलाय. म्हणजे आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन कोणता, इनकरेक्ट फॉर्म कोणता यातला? सेकंड. म्हणून मग सेकंड नंबरचा ऑप्शन काय आहे? करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 55. Which of the following option does not indicate the fraction expressed in figure? आपल्याला हे जे फिगर दिले आहेत याच्यानुसार आपल्याला फ्रॅक्शन इथे फॉर्म करायचे आहे. पण कोणता असा फ्रॅक्शन आहे जे हे जे फिगर आहे इंडिकेट करत नाही आहे, म्हणजे एक्सप्रेस करत नाही, हे आपल्याला शोधायचं आहे. तर इथे बघा फिगर कसे आहेत. हे जे सर्कल आहेत हे दोन काय आहेत? कंप्लीट सर्कल आहे. हा 1, हा 2 आणि हा काय आहे? हाफ आहे. ठीक आहे. मग आपल्याला कसं येईल? 1.5 येईल का? इथे तर 2 आहे. 1 हा हाफ. तर मग हे काय येईल? हे येणार नाही. इथे बघा 2.5, 2.5 येत आहे का? येत आहे. 2 फुल अँड हाफ हे पण बरोबर आहे. इथे 2 फुल आहे आणि एक 1 हाफ आहे. इथेच आपण फोर्थला काय दिलं आहे? 2 × 1.5. तर हे पण ऑप्शन काय आहे? 2.5च आहे. ठीक आहे. म्हणजे हे बरोबर आहे. पण आपल्याला इथे काय विचारलं आहे? ऑप्शन डज नॉट इंडिकेट द फ्रॅक्शन एक्सप्रेस्ड इन फिगर. म्हणजे आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे का? चुकीचं ऑप्शन कोणतं आहे? तर कोणतं आहे? 1.5. कारण इथे 2 आहे. इथे फर्स्ट ऑप्शनला काय दिलं आहे? 1.5. तर आन्सर 1 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया 56 नंबरचा क्वेश्चन. मदर फिल्ड आमला सरबत इन 4 बॉटल्स विथ ½ liter in each bottle. A quarter liter सरबत is remaining. How many liters सरबत did she make? इथे काय केलं आहे? इथे काय विचारलं आहे आपल्याला की मदरने एक आमला सरबत भरलाय 4 बॉटलमध्ये. कसं भरलाय 4 बॉटलमध्ये? तर इच बॉटल इन ½ liter. ठीक आहे. म्हणजे एका बॉटलमध्ये ½ liter भरलाय तर 4 बॉटलमध्ये किती असेल? × 4 करायचं. 4 बॉटलमध्ये किती असेल? ते 2 लिटर असेल. ठीक आहे. 4 बॉटलमध्ये 2 लिटर आपण काढलाय. नंतर काय म्हणते की 1/4 liter सरबत इज रिमेनिंग. 1/4 liter 4 बॉटलमध्ये त्यांनी मदरने काय केलंय? 2 लिटर भरलेला आहे. ठीक आहे. आणि राहिले किती तिच्याकडे शिल्लक? क्वार्टर लिटर. ठीक आहे. म्हणजे बघा मग टोटल सरबत किती होईल? 2 लिटर अँड क्वार्टर लिटर. म्हणजे 2.25 लिटर जे आहे तिच्याकडे तिने सरबत बनवलेलं असेल. ठीक आहे. तर मग इथे बघा 2 लिटर अँड क्वार्टर लिटर आहे का? इथे फक्त 2 लिटर दिलाय पण तिच्याकडे क्वार्टर लिटर तर शिल्लक राहिलेलं आहे म्हणून ऑप्शन नाही आहे. 1.5 पण नाही आहे. 2.25 लिटर. ठीक आहे. म्हणजे थर्ड ऑप्शन काय आहे? हे बरोबर आहे. 3 लिटर पण आपलं नाही आलेलं आहे. 2.25 लिटर तिने सरबत काय बनवलेलं असेल. ठीक आहे. म्हणजे थर्ड ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा 57 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल अपियर इन द पिक्चर पॅटर्न. ठीक आहे. तर आपल्याला इथे हे पॅटर्न दिलेलं आहे आणि पुढचं जे आहे फोर्थ आपल्याला ऑप्शनमधून घ्यायचं आहे की कोणतं इथे पॅटर्न बसेल म्हणून, कोणती पिक्चर इथे या पॅटर्नमध्ये बसेल. आता इथे बघा इथे सरळ दिलेलं आहे. ठीक आहे. याचंच काय इथे उलट केलं आहे आणि इथे काय आहे? 2 आहेत. ठीक आहे.
इथे बघा, इथे पण सरळ फेस आहे, याचा फेस उलटा केला आहे आणि वर जे आहे तिथे 3 आहेत, 1 2 3. ठीक आहे, हे त्याचे हेअर असू शकतात, काहीही असू शकतात. आणि इथे थर्डला काय आहे, परत 2 सरळ फेस दिलाय आणि इथे काय उलट केला आहे त्याला. इथे काय तर उलट केला आहे. इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे, म्हणजे इथे 2, इथे परत 3, इथे परत 2, इथे काय येईल 3 येईल. मग इथे बघा 3 3 आहे का, इथे पण 3 आहे, इथे 2 आहे. ठीक आहे, आता याच्यातलं आपल्याला चूज करायचं की इथे बघा, इथे सरळ आहे, इथे उलट आहे. ठीक आहे, इथे बघा हे सर्व बरोबर आहे. इथे कान पण दिलेले आहेत, 2 डोळे आहेत, नाक आणि तोंड. इथे पण कान, 2 डोळे, नाक आणि तोंड. हे ऑप्शन म्हणजे बरोबर येईल. इथे बघा, इथे कानच दिले नाही आहे त्याचे, तर हे आन्सर चुकीचं आहे. इथे 2च आहेत म्हणून हे पण चुकीचं आहे. आणि इथे तर याला एकच कान दिला आहे, म्हणजे इथे दोन्ही पण कान आहेत. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन बघताना बघायचं की हे पूर्ण आकृती इथे, म्हणजे हे पूर्ण फिगर जे आहे इथे जशी तशी दिली आहे का. इथे बघा 2 डोळे, नाक, तोंड आणि हे 2 कान पण दिले आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन जे आहे ते इथे या पॅटर्नमध्ये बसते, ही जी पिक्चर आहे ती. ठीक आहे, तर म्हणून आन्सर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. 58 नंबरचा क्वेश्चन बघा. बिटवीन 1 to 100 बाय हाऊ मच इज द बिगेस्ट प्राईम नंबर ग्रेटर दॅन द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. आपल्याला इथे विचारलं आहे 1 to 100 मध्ये जेवढे काही प्राईम नंबर असतील त्याच्यापैकी जो बिगेस्ट प्राईम नंबर आहे, ठीक आहे, जो बिगेस्ट प्राईम नंबर आहे आणि जो स्मॉलेस्ट प्राईम नंबर आहे, त्याच्यामधलं काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे बिगेस्ट प्राईम नंबर हा स्मॉलेस्ट प्राईम नंबरपेक्षा कितीने मोठा आहे ते आपल्याला इथे काढायचं आहे. ठीक आहे, म्हणजे याची तुलना करायची आहे. तर बिगेस्ट प्राईम नंबर 1 to 100 मधला कोणता आहे, तर 97. आणि स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोणता आहे, 2. मग आता 97 हा जो बिगेस्ट प्राईम नंबर आहे ते स्मॉलेस्ट प्राईम नंबरपेक्षा कितीने मोठा आहे, काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. 97 - 2 इज इक्वल टू 95. म्हणजे बिगेस्ट प्राईम नंबर हा स्मॉलेस्ट प्राईम नंबरपेक्षा 95ने काय आहे, मोठा आहे. ठीक आहे, म्हणजे 95 बघा ऑप्शनमध्ये आहे का, 97 98. फोर्थ ऑप्शन बघा 95. ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. तर मित्रांनो, तुम्हाला जर हे क्वेश्चन समजले असतील प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मी आपल्या या चॅनलवर रोज तुम्हाला मॅथमॅटिक्सची एक मजेशीर ट्रिक देणार आहे, ज्यामुळे तुमचं जे क्वेश्चन सॉल्विंग म्हणजे तुम्हाला खूप जास्त काय होईल, त्याचा फायदा होईल. ठीक आहे, चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.